तर मी इथं 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवलेली. ती आपल्याला मिक्सर मधनं बारीक करून घ्यायची आहे. एकदम आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे त्याची. एक वाटी बारीक रवा, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरपूड, 2 ते 3 चमचे कसुरी मेथी, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा. ओवा आपल्या हातावर असा चोळून टाकायचा आहे. 2 चमचे तेल, चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तो आपल्याला सगळा नाही टाकायचा, लागेल तेवढाच टाकायचा आहे. हे पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला असं मळून. आणि मग आपल्याला हे पातळ वाटलं तरच थोडासा मैदा आपण वापरायचा आहे. हा आपला आता छान असा गोळा झालेला आहे. आपल्याला आता हे 15 मिनिटं झाकून ठेवायचंय. आपण एका वाटीमध्ये 3 चमचे मैद्याचं पीठ, 3 चमचे तूप अशी एक पेस्ट करायची आहे. आणि आता आपण गोळा घेऊन आपल्याला पातळ असा लाटून घ्यायचंय. आपण मैदा आणि तुपाची पेस्ट केलेली त्याला लावून घ्यायची आहे. सगळं पसरून झाले की आपल्याला आता एका साइडने असं त्याला रोल करायचंय. रोल करून झाला की आपण आता त्याला चाकूने कट करून घेणार आहोत छोटे छोटे गोळे. आणि एक एक घेऊन आपण असं मध्ये दाबून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचंय. मी इकडं लाटून घेते, तोपर्यंत मी तिकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे आपले लाटून झाले की आपण ह्याला तळून घेणार आहोत. आपल्याला हे मीडियम ते लो फ्लेमवरच तळून घ्यायचे.
हे पहा, आपली मटरी तळून झालेली आहे. त्याला किती छान लेयर आलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी आहे करायला. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.